अगं जोकराचे कपडे घातले म्हणजे जोकर होत नाही, त्याच्यासाठी अंगात गुण असायला हवे. ती 6वी अट्टल चोर आहे, मी नाही. आणि चुकून माकून जर त्या अर्जुनच्या तावडीत जर सापडलो ना, तर पायताना ना हानात तो वरात काढल माझी. बर राहू दे, मग कुठे पण जा, काही पण कर, मला पैसे आणून दे, मला पैशाची गरज आहे. आता कुठून आणू मी पैसे? मग गप गुमान मी सांगते तेच कर. तुला तर माहिती पूर्वीपासून ती खोली बंद होती, मग ती सावित्री आल्यावरच कसं काय उघडली? नक्की त्या खोलीमध्ये कबाड आहे, कबाड. खबाड? वय तर. आणि ही सावित्री चोर असल्यामुळं तिनं ती शोधून काढली. नाहीतर तूच सांग ना, ही पोरगी त्या खोलीमध्ये सारखं सारखं का जाती? दुसरं कोणी का नाही जात? वय, हे बी खरं आहे. आणि मी सासूबाईंना खचून विचारलं तर त्यांनी बी मला हेच सांगितलं की तिथं खजिना आहे, पर तो फक्त सावित्रीचा आहे. आता ही पोरगी त्या खजिन्याच्या जोरावर एवढ्या उड्या मारत असेल तर त्यातला थोडा आपल्याला मिळाला तर आपलाच फायदा आहे. कळतंय का तुला? त्याच्यामुळे तिथे जाऊन डल्ला तूच मारायचा. आणि चुकून गावलो तर? अरे असं कसं गावशील? मी आहे ना. गाडीवरून पडले. बापरे, अहो गाडीवरून पडला तर एवढं लागलं? इथं लोक तोंडावर पडत्यात, तरी तोंड वर करून कसं फिरत्यात? असं जमतं बाई. शाले, उद्या आमच्यासोबत ब्युटी पार्लरला येतेस का? नाही हो जाऊ बाई, उद्या मला जरा ह्यांना भेटायला जायचं. अच्छा, बर बर, जा हो. हा, पण एक इम्पॉर्टंट काम कर बरं. जाण्याआधी तुझे समधे दागदागिने काढून कड्या कुलपात नीट बंद करून ठेव बाई. हा. कशाला? कशाला काही विचारतीस? इथं रस्त्यावरचे चोर घरात शिरलेत. नंदावहिनी. काय हो नंदूबाई? काही नाही. हा, तर आम्ही काय म्हणत होतो ते लक्षात आहे ना शाले? हो हो, ठेवायलाच पाहिजे. लोकांचं काही सांगता येत नाही बाबा. दादाकडे हो, आम्ही खरंच नाहीच. शाले, आम्ही नाही केलंय गे. काय म्हणायचं तुम्हाला जाऊबाई? भोळे का बावळट? नाही, मला तर काही कळतच नाहीये. अन काल काय म्हणला होता तो? हा, लोकांना तोंडावर पडून सुद्धा तोंड दाखवत कसं काय फिरता येतं? पण तुम्ही विसरलात नंदावहिनी, सावी आहे मी. हे तुमच्यासारख्या कित्येक नंदा फंदातच नाही पडत माझ्या. ते कंची लेवल केली आहे ना मी. नाही माहिती मला, तो दागिना तुम्ही नाही चोरला. बरं बाबा, तुम्ही खरी आम्ही खोटी. तसंही तुला प्रश्न पडला असेल, मग मी मगाशी इतकं तुझं कौतुक कसं काय केलं, तोंड भरून ते पण. माझी प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स, माझा प्रत्येक इंटरव्ह्यू कृष्णाई बघते. आणि मला ना परत हे सगळं रामायण नको होतं, कारण या सगळ्याचा त्रास कृष्णाईला होतो. त्यामुळे या गोड गैरसमजातून बाहेर ये आणि हुरळून जाऊ नको. निघ आणि परत माझ्या ऑफिसमध्ये पाय सुद्धा नाही ठेवायचा, कळलं? निघ निघ.
बल्ले त्या बाईला फोन कर. कशाला? कशाला म्हणजे? अरे तो कमळ्या बाईला त्याला सापडलाय म्हणतोय, भेटलाय, तर मग अजूनपर्यंत इथे कसा नाही घेऊन आला? फोन कर. मामा तुला त्याचं काम माहिती? साफसफाई चालू आहे वाटतं. हे बघ, मी तुला सांगितलं ना, सारखं सारखं माझ्याकडे येत जाऊ नकोस. त्याचा उपयोग नाहीये काही. अगं मला बोलायचं ना, पण मला मला काम आहे, वेळ नाहीये. अगं प्रिया, ऐक ऐक ना, निदान 2 मिनिटं तरी प्लीज. हे बघ, मला मान्य आहे तू सांगून सुद्धा मी सारखं सारखं तुझ्या जवळ येते. कदाचित तुला त्रासही वाटत असेल, पण मी खरंच तुला आपलं मानते. तुला माहितीये, या घरातली माझी सगळ्यात जवळची मैत्रीण कोण आहे? तू आहेस. हे बघ, मला माहितीये तू कितीही बोललीस ना, तरी तुझाही माझ्यावर जीव आहे. मला खोटं नाही वागता येत ना तुझ्यासारखं. प्रिया ऐक, मला मान्य आहे मी खोटं वागले, पण माझी इच्छा नव्हती. मला तसं वागायला भाग पडलं प्रिया. त्याला मी तरी काय करू? मग मी तरी काय करू? तू का मला सतत कन्व्हिन्स करायला येतेस? प्रिया हे बघ, सणाच्या दिवशी चल आत. आम्हाला सर्वांशीच बोलायचं आहे. असं अचानक येणं कसं काय केलं? हो ना, म्हणजे आम्हाला कल्पनाच नाही ना की तुम्ही याल अशा वेळी. आमचं येणं हे असंच असतं. विधात्याचा आदेश आला की आम्ही निघालो. पण आम्हाला असं का वाटतं आहे की आमचं येणं आपल्याला फारसं रुचलेलं दिसत नाहीये? नाही 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 नाही, महाराज हो, असा विचार कसा करू आम्ही? म्हणजे उलट आम्हाला आनंदच आहे. दिवाळीच्या दिवशी तुमचे पाय या घराला लागले, हं? आमचं भाग्यच आहे. अर्जुन, अर्जुन ऐक ना, इतर वेळी ठीक आहे,